चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्ववाद आणि हिंदुत्वाची लढाई सोडल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनी सावरकरांचा अपमान होताना बघितला असं बावनकुळे यांनी म्हटलं, तर आता उद्धव ठाकरेंना बोलण्याचा कोणताही अधिकार नाहीये असं महत्त्वाचं विधान देखील बावनकुळे यांनी केलं। उद्धव ठाकरेंनी थोडं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील बावनकुळे यांनी ठाकरेंना दिला। हिंदुत्ववाद ज्या उद्धव ठाकरेंनी सोडला, हिंदुत्ववादाची लढाई सोडली, अफजल खानाच्या कब्रला सुशोभित करणे, याकूब मेननच्या कब्रला सुशोभित करणे, हे सारे कामं उद्धव ठाकरेंनी केले। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, स्वतंत्रवीर सावरकरांचा अपमान होताना बघितला। उद्धव ठाकरेंनी सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनचा हात पकडला। उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता, मुलगा मुख्यमंत्री होण्याकरता काँग्रेसचे विचार स्वीकारले आणि काँग्रेसचा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला। काँग्रेसचा जाहीरनामा गोवंश हत्याला सपोर्ट करतो आहे आणि गोवंश हत्याला सपोर्ट करणारा जाहीरनामा उद्धव ठाकरेंनी मान्य केला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता बोलण्याचा काही अधिकार राहिला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।